गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही भरपूर ठिकाणी इंस्टाग्रामवरती एक न्यूज बघितली असेल, जो आपला लहानपणीचा सुपरस्टार होता, भारताचा पहिला सुपर हिरो, ज्याला आपण असं म्हणतो ना, आपलं सगळं लहानपण ज्याला बघत गेलं, तो म्हणजे शक्तिमान. हो, आपले मुकेश खन्ना सर, त्यांचं शक्तिमान सिरियल जे आपलं म्हणण्यापेक्षा आपल्या आधीच्या लोकांचं पण एकदम नॉस्टॅल्जिया फील करणारं एक सिरियल होतं. त्याच्याबद्दल तुम्ही एक न्यूज ऐकली असेल की बाबा काय कॉन्ट्रोवर्सी चालू आहे, किंवा असं काय झालंय की शक्तिमान परत एकदा प्रसिद्धीच्या झोतात यायला लागलाय आणि त्यांनी असं काय केलंय की सगळे लोक त्यांना अक्षरशः शिव्या घालायला लागले. तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं. नमस्कार, माझं नाव आहे सर्वेश कोल आणि तुम्ही बघताय शब्दवेडे. मित्रांनो, लहानपणापासून आपल्यासाठी शक्तिमान हा हिरो होता, आहे आणि 100% कायम राहील. पण सध्या काय झालंय, सोनी एंटरटेनमेंट जे इंटरनॅशनल ब्रँड आहे, सोनी एंटरटेनमेंटनं काही दिवसांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी एक अनाउन्समेंट केली. ती अनाउन्समेंट अशी होती की इंडियातला पहिला सुपर हिरो जो होता, आहे आणि राहील, तो म्हणजे शक्तिमान. त्याला घेऊन आम्ही एक मोठी बिग बजेट फिल्म करतोय. ऑब्व्हियसली आपल्यासारख्या, तुमच्या माझ्यासारख्या एक नॉर्मल लोकांना भरपूर चांगलं वाटलं की बाबा शक्तिमान, जो आपलं लहानपणीचं नॉस्टॅल्जिया आहे किंवा लहानपणीचा सुपर हिरो आहे, त्याला घेऊन सोनी म्हणजे स्पायडरमॅन वगैरे सारखे मूवीज बनलेत, ती सोनी म्हणतोय मी. ती सोनी ऑलरेडी सुपर हिरोच्या कॅटेगरीमध्ये भरपूर मोठे मोठे बिग बजेट पिक्चर त्यांनी बनवलेत, आणि तीच कंपनी आपल्या इंडियातल्या शक्तिमानला घेऊन शक्तिमानवर एक मोठी फ्रँचायझी फिल्म काढते. जसं हॉलिवूड मधलं असेल किंवा जे मार्वल, डीसी वगैरे, तसं इंडियामधलं शक्तिमानचं एक सिरीज बनेल आणि शक्तिमान आपण एक ब्रँड म्हणून किंवा आपण एक गर्वानं सांगू शकेन असं आपल्यासारख्या लोकांना वाटलं होतं. पण ते झाल्यानंतर भरपूर टाइम त्याची न्यूजच नाही आली. लोक हळूहळू त्या गोष्टीला विसरायला लागले आणि अचानक काल परवा किंवा एक महिन्याभराआधी एक न्यूज आली की बाबा शक्तिमान कोण होणार या प्रश्नावरती उत्तर मिळालं, आणि ते उत्तर असं होतं की स्वतः मुकेश खन्ना शक्तिमान बनायला लागले. ही न्यूज ऐकल्यानंतर भरपूर लोकांना चांगलंही वाटलं असेल, पण फॅक्ट आहे की हे खरंच भरपूर लोकांना आवडलेलं नाहीये. कारण जेव्हा शक्तिमान येणार म्हणजे जेव्हा सोनीनं जे अनाउन्समेंट केली की शक्तिमान येणार आहे, तेव्हापासून भरपूर ठिकाणी न्यूज चालू झाली की शक्तिमान कोण बनणार. भरपूर मोठ्या मोठ्या लोकांची, दिग्गज लोकांची, ऍक्शन स्टार जे आता ऍक्शन करू शकतात अशा लोकांची नावं भरपूर पुढे आली. म्हणजे विद्युत जामवाल आलं, ऋतिक रोशन आलं, रणबीर सिंग आलं. रणबीर सिंगचं तर नाव अगदी एंड पर्यंत आलं होतं. अजून देखील रणबीर सिंगचं नाव त्या रेसमध्ये आहे. पण त्यात पण एक इन्सिडेंट झाला की रणबीर सिंगला 2 तास मुकेश खन्नाने स्वतःच्या ऑफिसमध्ये बसवून ठेवलं आणि त्याला वेळ दिला नाही. हे तर एक डिसरिस्पेक्टफुल एक मुवमेंट होता. त्यामुळे लोकांना ते देखील आवडलं नाही की रणबीर सिंग, भलेही तो कसा जरी असला किंवा तो एवढा मोठाही नसेल कदाचित, पण तो एक स्टार आहे सध्याचा, तो एक कलाकार, मोठा कलाकार आहे, तो ऍक्शन करू शकतो. आणि तो एवढा मोठा स्टार स्वतःहून जर आपल्या ऑफिसमध्ये येऊन 2-2 तास बसू शकतो, तर ती एक खरंच खूप वाईट गोष्ट मानली जाते असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर एक गोष्ट झाली की बाबा शक्तिमान, जे मुकेश खन्ना आहेत, त्यांचं एक युट्यूब चॅनल आहे भीष्म इंटरनॅशनल नावाचं. त्याच्यावरती सध्याच एक 2-4 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ आला. तो व्हिडिओ असा होता की शक्तिमान इज बॅक. त्याच्यामध्ये स्वतः मुकेश खन्ना, त्यांचं एज थोडंसं जास्त झालंय, पण ते परत देखील आपल्या जुन्या कॉस्ट्युम मध्ये स्वतःच्या चॅनलवरती आले आणि लहान मुलांना काही आपल्या जुन्या लोकांच्या बद्दल, आपल्या जुन्या माहितीबद्दल, त्या सगळी माहिती देण्यासाठी त्या व्हिडिओमध्ये असं दाखवलं गेलं की शक्तिमान परत आलाय. पण ते लोकांना आवडलं नाही, कारण तो व्हिडिओ जो होता, तो व्हिडिओ कुठेतरी ह्या प्रश्नांचं उत्तर होतं की खरा शक्तिमान कोण बनेल किंवा आता शक्तिमान कोण बनेल. विद्युत जामवाल बनेल का, ऋतिक रोशन बनेल का, टायगर श्रॉफ बनेल का, कोण बनेल. तर या सगळ्या प्रश्नांच्या वरती कदाचित हे उत्तर होतं की खरा शक्तिमान किंवा या आता जे शक्तिमान पिक्चर येणार आहे त्या शक्तिमान पिक्चर मध्ये मुकेश खन्नाच हा रोल करतील. ऑब्व्हियसली हे बोलायला जरासं वाईट वाटेल, पण हे रॉंग आहे. हे मी नाही म्हणत आहे, अख्खं इंटरनेट म्हणताय. कारण शक्तिमान ही फिलिंग होती आपल्यासाठी. शक्तिमान हे कॅरेक्टर होतं. शक्तिमान हे मुकेश खन्ना नव्हते. ठीक आहे, कॉपीराईट वगैरे सगळे मुकेश खन्नांच्याकडेच आहेत, पण मी जे म्हणतोय ते तुम्हाला समजतंय का बघा. कारण सध्या शक्तिमान नावाचं कॅरेक्टर जर आपल्यासमोर पिक्चर स्पायडरमॅन बघा, जे सोनी एंटरटेनमेंट करते, उडून ऍक्शन करायचं, जे काय ऍक्शन नावाचा प्रकार आत्ताच्या शतकामध्ये, आत्ताच्या दिवसांमध्ये आपल्या डोक्यात आहे, किंवा आताचे जे यंग जनरेशन आहे त्यांच्या डोक्यामध्ये ऍक्शन नावाचा प्रकार काय एस्टॅब्लिश आहे, हा जर विचार केला तर जे आपले मुकेश खन्ना सर आहे त्यांचं एज एवढं जास्त झालंय की तुम्हाला वाटतं का की ते ऍक्शन सिक्वेन्स करू शकतील. मी माफी मागेन जर कोणाचे सेंटिमेंट्स
दुखले असतील, पण अख्खं इंटरनेट हेच म्हणायला लागले की मुकेश खन्नांनी जो बोल्ड असा निर्णय घेतलाय की मुकेश खन्नाच स्वतः शक्तिमान बनणार आहेत, ते कुठेतरी खूप चुकतंय. त्याचबरोबर अजून एक गोष्ट घडली की कोण बनणार शक्तिमान हे जेव्हा ठरतच नव्हतं, त्यावेळी मुकेश खन्नांनी कायम उडवाउडवीची उत्तरं दिली. भरपूर लोक त्यांच्यावरती नाराज देखील होते. मुकेश खन्ना यांना दुसरा अमिताभ बच्चन म्हटलं जातं. आता दुसरा का म्हटलं जातं, कारण ते पहिला अमिताभ बच्चन व्हायच्या कॅपेबिलिटीचे होते, पण त्यांचे जर युट्यूबवरती तुम्ही सर्च करा तुम्हाला सगळे मिळून जाईल, पण त्यांचे काही पास्ट इन्सिडेंट्स एवढे वियर्ड होते. लोक म्हणतात की त्यांना एवढा इगो आहे, ते एवढं लोकांच्या बरोबर ठसफस करतात, त्यामुळं कदाचित दुसरा अमिताभ बच्चन असं त्यांना नाव पडलं. आपण एवढे मोठे अजिबात नाही आहोत, पण जी माहिती तुम्हाला नेटवरती आहे तीच सांगतो की मुकेश खन्नांचं आधीपासून दुसऱ्या लोकांना वेळ न देणं, त्यांच्याबरोबर व्यवस्थित संभाषण न करणं, जर एखादी स्क्रिप्ट बनवायची असेल तर ती स्क्रिप्ट त्यांच्याच डोक्याप्रमाणेच असली पाहिजे असं ते डिरेक्टरवर किंवा बाकीच्या कलाकारांच्या वरती थोपणं, किंवा इगो प्रॉब्लेम म्हणजे शक्तिमानचंच जर उदाहरण घेतलं तर शक्तिमान हे कॉपीराइट कॅरेक्टर मुकेश खन्नांच्याकडे आहे. जर मुकेश खन्नांनी सोनी एंटरटेनमेंटला फुल ऑफ फ्रीडम दिलं असतं की हे घ्या, शक्तिमान कॅरेक्टर घ्या आणि तुमच्या पद्धतीने एक चांगलं काहीतरी बनवा, तर कदाचित आज शक्तिमान हा फेल प्रोजेक्ट झाला नसता. शक्तिमान हा सक्सेस प्रोजेक्ट झाला असता. आपण अभिमानाने आजपासून पुढच्या कित्येक पिढ्यांना आपण सांगितलं असतं हा पहिला सुपरस्टार जो देखील बाकीच्या सुपर हिरोच्या सारखं सोनी म्हणजे एंटरटेनमेंट या मोठ्या ब्रँड खाली याचे देखील सिरीज, याचे देखील पिक्चर आहेत. जसे मार्वलचे पिक्चर बघायला लोकांना आवडतात, आताच्या लहान पोरांना वगैरे मार्वलचे सिनेमे बघायला आवडतात, तसेच सिनेमे आपण आपल्या भारतातल्या मुलांना, आपल्या भारतातली सीख जी असते, शिकवण जी असते त्या उदाहरणार्थून, कारण शक्तिमानचं तुम्हाला माहित असेल की लहान मुलांना गायडन्स करणं हा शक्तिमानचा मेन मोटो होता. त्यामुळं जर त्या ऍक्शन सिक्वेन्समध्ये किंवा त्या टाईपच्या व्हिज्युअल्समध्ये, त्या टाईपच्या VFX मध्ये आपल्या मराठी म्हणजे आपल्या भारतीय लोकांना एक भारताची संस्कृती जर शक्तिमान शिकवला असता आत्ताच्या काळातला, तर खरंच हे आपल्यासाठी नाही तर आपल्या पुढच्या पिढीसाठी देखील भरपूर उत्तम प्रोजेक्ट झाला असता. पण कदाचित हे नियतीला मान्य नसेल, किंवा कदाचित अजूनही शक्य असू शकतं, कारण सध्या जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये देखील मुकेश खन्नांचा एक वेगळाच अवतार तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही युट्यूबवर टाकून बघा मुकेश खन्ना शक्तिमान न्यू प्रेस कॉन्फरन्स, तुम्हाला एक वेगळाच अवतार बघायला मिळेल. त्या अवतारमध्ये तुम्ही बघाल की ते पत्रकारांच्या बरोबर देखील योग्यरित्या बोलत नाहीयेत. भरपूर पत्रकार रिप्लायमध्ये त्यांच्यावर भरपूर वेगवेगळे ट्विट करतायत. पण होप एवढंच करेन की शक्तिमान प्रोजेक्ट हा लवकरच चांगल्या प्रमाणात मोठा सक्सेसफुल व्हावा आणि कमबॅक करावा. बाकी व्हिडिओज तुम्ही बघताय, व्हिडिओज लाईक करा, जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट देखील करा, आणि कुठल्या टॉपिक वरती किंवा कुठल्या पिक्चरचा रिव्ह्यू असेल, कशा प्रकारचा रिव्ह्यू असेल तुम्हाला हवा असेल तर त्याचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. बाय द वे, सबस्क्राईब जर केला नसाल अजून तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.